संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेला सुदर्शन घुले हा ऐन सुनावणीच्या वेळेस चक्कर येऊन खाली पडला। विष्णू चाटे हा जो आरोपी आहे याच्या जामीन अर्जावरती जवळपास 1.5 तास युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी देखील मांडल्या। 29 तारखेला ही घटना घडलेली असताना 11 तारखेला हा गुन्हा दाखल का झाला या संदर्भात देखील मान्य न्यायालयाच्या समोर आरोपीच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला। 12 दिवस यामध्ये सुद्धा लेट का झालं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेला सुदर्शन घुले हा ऐन सुनावणीच्या वेळेस चक्कर येऊन खाली पडला। त्यानंतर मात्र या सुनावणीमध्ये काय घडलं, त्याचबरोबर आज दोष निश्चिती होणार होती, चार्ज फ्रेम होणार होता, यासह आजच्या सुनावणीमध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुरेश जाधव आणि तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये बरोबर 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली आणि जे आरोपी आहेत हे आरोपी व्हीसीद्वारे मान्य न्यायालयाच्या समोर हजर होते। तर जे आरोपीचे वकील, त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील, ते देखील व्हीसीद्वारे हजर होते आणि आज या सुनावणीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी देखील घडल्या। यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट, जे 3 ते 7 आरोपी आहेत या आरोपींनी उज्ज्वल निकम हे या केसमध्ये नको, ते राजकीय पक्षाशी रिलेटेड आहेत आणि त्यामुळे या केसवरती परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीने मांडणी केली आणि तशा पद्धतीनं अर्ज मान्य न्यायालयाच्या समोर मांडला गेला। एवढंच नाही तर सुनावणीला बरोबर 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला जे मान्य न्यायाधीश आहेत त्यांनी जे आरोपी आहेत त्यांची ओळख परेड घेत असताना सुरुवातीला सर्वांना पुकार केला आणि पुकार करत असताना सुदर्शन घुले याला सुरुवातीला ज्यावेळेस सुदर्शन घुले हजर आहे का असं विचारल्यानंतर सुदर्शन घुले हा पहिल्यांदा हजर नव्हता। त्यावरती तिथं उपस्थित असलेल्या जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की सुदर्शन घुले हा आजारी आहे आणि बऱ्याचमध्ये त्याच्यावरती डॉक्टर तपासणी करतायत। त्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस मान्य न्यायालयाने सुदर्शन घुले याला पुकारल्यानंतर सुदर्शन घुले हा त्या व्हीसीद्वारे जॉईन झाला। मात्र जॉईन होत असताना सुरुवातीला आल्याच तो चक्कर येऊन खाली पडला। त्यानंतर खुर्चीवरती न बसता तो खालीच त्या ठिकाणी बसला। काही काळ बसल्यानंतर नाव त्याला विचारलं आणि त्यानंतर तो त्याच ठिकाणी खाली बसलेला पुन्हा फ्रेममध्ये काही दिसला नाही। विशेष त्यानंतर मान्य न्यायालयामध्ये विष्णू चाटे हा जो आरोपी आहे याच्या जामीन अर्जावरती जवळपास 1.5 तास युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी देखील मांडल्या। यामध्ये आरोपीच्या वतीनं जे सुधीर शहा नावाचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांनी आरोपीच्या वतीनं विष्णू चाटे याची भूमिका बाजू मांडली, तर सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली, तर उज्ज्वल निकम हे देखील व्हीसीच्या माध्यमातून या सुनावणीच्या दरम्यान हजर होते। विशेषतः प्रामुख्याने जर बघितलं तर या सुनावणीमध्ये जामीन अर्ज आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस युक्तिवाद मांडत होते ते युक्तिवाद मांडत असताना विष्णू चाटे हा या संपूर्ण कटामध्ये कसा सहभागी नाही, त्याचबरोबर जे गुन्हा दाखल झालेले तारखी सांगत असताना आरोपीच्या वकिलांनी महत्त्वाच्या तारखी सांगितल्या। यामध्ये 6 तारखेला जी मारहाणीची घटना घडली होती यामध्ये विष्णू चाटेचं नाव नाही। त्याचबरोबर 9 तारखेला सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाची जी तक्रार 9 तारखेला सुरुवातीची जी फिर्याद होती त्यामध्ये सुद्धा विष्णू चाटेचं नाव नाही आणि पुरवणी जबाब जो दिला गेला त्या पुरवणी जबाबामध्ये विष्णू चाटेचं नाव आलं आणि 11 तारखेला जी खंडणीची गुन्हा दाखल झाला त्यामध्ये नाव आलं। त्यामुळं असं नाव का आलं असा देखील सवाल जो प्रश्न आहे तो प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर धनंजय देशमुख यांचं स्टेटमेंट हे 33 दिवसांनी लेट का हे देखील त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी मांडत असताना मांडलेलं होतं। त्याचबरोबर 29 तारखेची जी घटना घडली होती, 29 तारखेला विष्णू चाटे याच्या ऑफिसमधून विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीचे सुनील शिंदे यांना फोन केलेला होता। तर 9 तारखेला ही घटना घडलेली, 29 तारखेला ही घटना घडलेली असताना 11 तारखेला हा गुन्हा दाखल का झाला या संदर्भात देखील मान्य न्यायालयाच्या समोर आरोपीच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला। 12 दिवस यामध्ये सुद्धा लेट का झालं असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला। याला उत्तर देत असताना सरकारी पक्षाच्या वतीने बाळासाहेब कोल्हे यांनी देखील उत्तर देत असताना जो विष्णू चाटे नावाचा आरोपी आहे हा कटामध्ये कशा पद्धतीने सहभागी आहे, त्याचबरोबर जे खंडणीची डिमांड केली जात होती त्या डिमांड करत असताना देखील कुठल्या कुठल्या ठिकाणी तो सहभागी होता याचं लेखी उत्तर देखील मान्य न्यायालयासमोर मांडलेलं होतं। विशेष कट जो रचला गेला तिरंगा हॉटेलवरचा कट याचा देखील उल्लेख करण्यात आला आणि वाल्मिक कराड
यांचे जे वारंवार खंडणीच्या संदर्भातले जे निरोप होते हे सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना कशा पद्धतीने सांगत होता याचा देखील त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला। त्याचबरोबर धनंजय देशमुख यांचा जो जबाब आहे तो देखील मान्य सरकारी वकिलाच्या माध्यमातून मान्य न्यायालयाच्या समोर मांडला गेला आणि त्यानंतर हा युक्तिवाद संपला। मात्र प्रामुख्याने या संपूर्ण युक्तिवादाच्या दरम्यान आजच्या कोर्टामध्ये दोन गोष्टींची जी चर्चा झाली आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आज चार्ज फ्रेम करण्याच्या अनुषंगाने सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आग्रही होते आणि त्यांचं देखील मान्य न्यायालयाला विनंती करत होते की चार्ज फ्रेम करण्यात यावा या अनुषंगाने मागणी केली जात होती। तर दुसरीकडून जे सरकारी आरोपीचे वकील आहेत त्या आरोपीच्या वकिलांकडून मागणी करत असताना जो स्पेशल एव्हिडन्स दिला गेलेला आहे आणि जो ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आहे त्याच्या कॉप्या आम्हाला मिळाल्या नाहीत। जे दोषारोपपत्र आहे त्यामधील काही जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते आमच्यापर्यंत आलेले नाहीत, जे व्हिडिओ आहेत ते देखील आमच्यापर्यंत आलेले नाहीत। अशा पद्धतीने जी मान्य आहे ते मान्य न्यायालयाच्या समोर आरोपीच्या वकिलांनी केली होती। प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर जी सुनावणी हायकोर्टामध्ये झाली होती, संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये झाली होती, त्यामध्ये जामीन फेटाळत असताना आणि जामिनाच्या संदर्भात जी सुनावणी होत होती त्या सुनावणीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही व्हिडिओ हे माननीय न्यायाधीशांच्या समोर दाखवण्यात आलेले होते। त्याचा उल्लेख देखील या आरोपी पक्षाच्या वकिलांनी केला की इथल्या कोर्टामध्ये हे व्हिडिओ दाखवले नाही आणि जामीनला ज्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवले तर ते व्हिडिओ अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत, त्यामुळे ते व्हिडिओ आम्हाला दिले जावेत। त्याचबरोबर जो विष्णू चाटे नावाचा जो आरोपी आहे त्या आरोपीच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने जी व्हिडिओ क्लिप 29 तारखेची समजली जात होती त्यावरती देखील आक्षेप घेतला होता आणि ज्या लॅपटॉप मधून ती कॉपी करून परत मोबाईलमध्ये घेतली आणि तारीख बदलली गेली। म्हणजे प्रामुख्याने या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून खंडणी मागितली गेली होती आणि 29 तारखेला विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून सुनील केदिव शिंदे यांना जी खंडणी मागितली होती या अनुषंगाने आक्षेप घेण्यात आलेला होता। आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी देखील त्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने काही सरकारी पक्ष आणि तपासी यंत्रणाच्या माध्यमातून एक जो पुरावा आहे यामध्ये लॅपटॉपचा उल्लेख करण्यात आलेला होता, तो लॅपटॉप आम्हाला देण्यात यावा, त्या लॅपटॉपची कॉपी आम्हाला देण्यात यावी। एवढंच नाही तर त्या लॅपटॉपमध्ये काय आहे हे सुद्धा आम्हाला सांगावं, अशा पद्धतीने आरोपीच्या वकिलांनी स्टँड घेतलेला होता। विशेष यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर आरोपीच्या वतीने सुधीर शहा नावाचे जे वकील आहेत हे बाजू मांडत होते, दुसरीकडे विकास खाडे हे वाल्मिक कराड यांचे वकील म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडत होते, तर दिग्विजय पाटील हे देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये VC जॉईन झालेले होते। त्यामुळे जर बघितलं तर 3 दिग्गज वकील या संपूर्ण आरोपीची बाजू मांडण्याच्या अनुषंगाने होते आणि तो लॅपटॉप आणि त्या लॅपटॉपच्या अनुषंगाने आम्हाला लॅपटॉप मिळाला पाहिजे, त्याची कॉपी मिळाली पाहिजे या अनुषंगाने तब्बल 1 ते 1.5 तास या अनुषंगाने बरीच चर्चा देखील झाली। कसा दिला पाहिजे, आम्हाला जोपर्यंत पूर्ण कागदपत्र मिळत नाही तोपर्यंत चार्ज फ्रेम करू नका अशी देखील वारंवार मागणी करण्यात आली। दुपारनंतर जवळपास पावणे 1 वाजेपर्यंत पहिलं जे सत्र आहे त्याची सुनावणी झाली। त्यानंतर कोर्टाने 3:30च्या नंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली त्यावेळेस देखील हाच मुद्दा समोर मांडला गेला। विशेष जे फॉरेन्सिककडे हा पूर्ण लॅपटॉप दिलेला आहे त्या फॉरेन्सिकचा जो अहवाल येईल तो आल्यानंतर आम्ही मान्य न्यायालयाला देऊ आणि समोरचे जे डिफेन्स लॉयर आहेत त्यांना देखील देऊ, अशा पद्धतीने देखील सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आर्ग्युमेंट करत असताना त्या ठिकाणी युक्तिवाद करत असताना मान्य न्यायालय देखील सांगत होते ते चार्ज फ्रेम करण्यात यावा, आम्ही व्हिडिओ अर्ध्या तासामध्ये देतो आणि व्हिडिओ दिल्यानंतर जो लॅपटॉपच्या संदर्भामध्ये मागणी आहे त्या लॅपटॉपचा अहवाल जो फॉरेन्सिककडून येईल तो फॉरेन्सिक आलेला अहवाल आम्ही तुम्हाला देऊ। मात्र मान्य न्यायालयाने देखील तपासी यंत्रणा असतील त्याचबरोबर सरकारी पक्षाचे जे वकील आहेत त्यांना देखील सांगत असताना नेमका या लॅपटॉपच्या संदर्भातली काय माहिती आहे ती देखील पुरवली जावी अशा अनुषंगाने देखील मांडलं। महत्त्वाचं म्हणजे यावेळी एक वाक्य जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी सांगितलं होतं की बाहेर जी चर्चा होते त्याचा काही परिणाम होतोय का या अनुषंगाने मान्य न्यायालयाने आरोपीचे वकील त्याचबरोबर सरकारी पक्षाचे वकील आणि तपासी यंत्रणांना समोर सांगत असताना बाहेर काय सुरू आहे याचा माझ्या कोर्टाच्या समोर उल्लेख करायचा नाही, मी तुमचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहे असं स्पष्ट पद्धतीने स्पष्ट शब्दामध्ये सरकारी पक्षाचे वकील आणि आरोपी पक्षाचे वकील यांना देखील सांगितलेलं होतं। त्यामुळे आज मान्य न्यायालयाच्या समोर दोष निश्चितीच्या संदर्भामध्ये जी सुनावणी होणार होती आणि त्या अनुषंगाने मोठी चर्चा देखील केली जात होती। मात्र या अनुषंगाने तब्बल सुरुवातीचे 2 तास आणि त्यानंतर पुन्हा अर्धा तास अशी तब्बल 2.5 तासाची जी आज कोर्टाच्या समोर युक्तिवाद झाला आणि त्यानंतर मात्र 23 तारीख ही दोष निश्चितीच्या अनुषंगाने म्हणजे ज्याला डिस्चार्ज ज्याला आपण चार्ज फ्रेमच्या अनुषंगाने म्हणतो ते चार्ज फ्रेमसाठी 23 तारीख देण्यात आली आणि त्या दिवशी नेमका चार्ज फ्रेम होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज कोर्टाने सांगत असताना पुढच्या वेळेस आम्ही तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीत, त्यामुळं आज तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत हे व्हिडिओ पाहावेत आणि पुढच्या वेळेस मी तुमची कुठलीही गोष्ट ऐकून घेणार नाही, पुढच्या वेळेस चार्ज फ्रेमच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल अशा अनुषंगाने देखील कोर्टामध्ये मान्य न्यायालयाने सांगितलेलं होतं। त्यामुळे नेमका 23 तारखेला चार्ज फ्रेम होणार का
हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र आजच्या सुनावणीमध्ये महत्वाच्या ज्या घटना घडामोडी घडलेल्या होत्या, प्रामुख्याने जे विशेष सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम यांच्या संदर्भामध्ये त्यांनी हा खटला लढू नये याचा परिणाम होत आहे. अशा पद्धतीने जो अर्ज दिलेला होता तो अर्ज मान्य न्यायालयाच्या समोर आरोपींनी दिला होता. 3 ते 7 आरोपी, यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा उल्लेख नाही. यामध्ये फक्त 3 ते 7 जे आरोपी आहेत या आरोपींनी तो अर्ज दिलेला आहे आणि याचा या केसवरती परिणाम होतोय. ते राजकीय पक्षाशी कनेक्टेड आहेत असा देखील जो अर्जामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्याची जी कल्पना आहे ती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना देखील देण्यात आली होती. त्यावरती उज्ज्वल निकम यांनी सांगत असताना, मी कुठल्या राजकीय पक्षाच्या अनुषंगाने खासदार पदावरती नियुक्त नाही, राज्यसभेचा सदस्य म्हणून नियुक्त नाही, तर मला राष्ट्रपती यांनी त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे, त्यामुळे याचा कुठलाही संबंध येत नाही. त्यावेळेस त्यांनी हा संपूर्ण जो काही आरोपीने दिलेला अर्ज आहे तो फेटाळून लावण्यात यावा अशी देखील विनंती मान्य न्यायालयाच्या समोर करण्यात आली. ती एक महत्वाची गोष्ट होती. त्याचबरोबर जो आरोपी आहे सुदर्शन घुले याला जी भोवळ आलेली होती ती एक गोष्ट या अनुषंगाने महत्वाची ठरली. तर विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरती, विष्णू चाटे याचा जामीन अर्ज आणि त्या अनुषंगाने आज आरोपी पक्षाच्या वतीने आणि सरकारी पक्षाच्या वतीने देखील युक्तिवाद संपन्न झालेला आहे. यावरती आता नेमकं मान्य न्यायालय या जामीन अर्जाच्या अनुषंगाने काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर जो व्हिडिओ आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंचांना कशा पद्धतीने मारले याचे आरोपीने जे काढलेले व्हिडिओ आहेत त्याचे 3 पेन ड्राईव्ह हे आज सरकारी पक्षाच्या वतीनं मान्य कोर्टाच्या समोर हे आरोपीच्या वकिलाला देण्यात आले आणि ते व्हिडिओ देत असताना स्पष्ट पद्धतीने कोर्टाने देखील सांगितले, हे व्हिडिओ जर समाज माध्यमावरती आले किंवा हे व्हिडिओ जर बाहेर गेले तर यामुळं एक संवेदनशील वातावरण निर्माण होऊ शकतं आणि तशा पद्धतीने हे व्हिडिओ बाहेर जाऊ देऊ नका या संदर्भात कोर्टाच्या समोर अंडरटेकिंग देखील घेण्यात आलं आणि हे जे 3 पेनड्राईव्ह होते हे आरोपीच्या वकिलाला देण्यात आले. मात्र या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे आम्हाला पाहू द्या आणि पाहिल्यानंतर चार्ज फ्रेम करा अशा पद्धतीने देखील मागणी केली. तर दुसरा जो मुद्दा होता तो लॅपटॉपच्या संदर्भामध्ये तो लॅपटॉप आम्हाला मिळावा, त्याची कॉपी मिळावी, त्याचा फॉरेन्सिक जो अहवाल आहे तो नाही तर फॉरेन्सिकला तुम्ही काय पाठवलं होतं हे आम्हाला देण्यात यावं अशा पद्धतीची आरोपीच्या वतीनं मागणी करण्यात आली होती. या संपूर्ण जो 2 ते 2.5 तासाचा जो काही युक्तिवाद झाला त्या युक्तिवादानंतर माननीय कोर्टानं चार्ज फ्रेमच्या अनुषंगाने जी पुढची तारीख आहे ती 23 तारीख दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे व्हिडिओ जे आरोपीच्या वकिलाला दिले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यातला पुन्हा दुसरं कुठलंही कारण मी ऐकून घेणार नाही असं देखील स्पष्ट मान्य न्यायालयाने सांगितलंय. त्यामुळे येत्या 23 तारखेला या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला चार्ज फ्रेम होतो का हेही पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आरोपींना आज जी भोवळ आलेली होती, विशेष सुनावणी सुरू होत असताना जी सुदर्शन घुलेला भोवळ आली, याच्या अगोदरची जी सुनावणी झाली होती त्यामध्ये प्रतीक घुले याला देखील तशाच पद्धतीने आजारी झाल्याच्या संदर्भातला विषय झालेला होता. त्यामुळे नेमकं सुनावणीच्याच वेळी अशा पद्धतीने या आरोपींना आजारी पडणं असेल किंवा भोवळ येणं असेल या अनुषंगाने देखील मोठी चर्चा केली जाते. एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने चार्ज फ्रेम होत असताना आरोपी पक्षाच्या वतीनं डिले केले जात आहे, त्याला विलंब केला जात आहे असा देखील जो आरोप आहे तो धनंजय देशमुख यांनी देखील केलेला आहे. त्यामुळे एकूण या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणात येत्या 23 तारखेला बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये चार्ज फ्रेम होणार का, प्रत्यक्ष खटल्याला सुनावणी होणार का, दोषमुक्ती होणार का हे पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास इथंच थांबू आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या इतर घडामोडी आहेत, इतर ज्या घटना घडामोडी आहेत आणि कोर्टामधील अपडेट आहेत यासाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.